महाराष्ट्र राज्यातील पहिल्या वर्षाच्या ज्युनियर कॉलेज म्हणजेच FYGC 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता असते। ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते आणि यंदा ती अनेक टप्प्यांमध्ये पार पडली। राज्यातील जवळपास 9548 ज्युनियर कॉलेजेसमध्ये एकूण जागांची संख्या, नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि रिक्त झालेल्या जागांबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता पाहूयात एकूण जागा किती आहेत। महाराष्ट्रातील FYGC प्रवेश प्रक्रियांसाठी यंदा राज्यभरातून एकूण 21,69,657 जागा उपलब्ध होत्या। यात कॅप म्हणजेच सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस अंतर्गत 18,23,960 जागा आणि कोटा म्हणजेच मायनॉरिटी आणि मॅनेजमेंट इत्यादी अंतर्गत 3,45,697 जागांचा समावेश आहे। राज्यातील 9,548 ज्युनियर कॉलेजेसमध्ये ही जागा वितरित करण्यात आली आहे। विज्ञान शाखा सर्वाधिक लोकप्रिय असून तेथे फक्त 25% जागा रिक्त राहिल्या आहेत, तर इतर शाखांमध्ये कला आणि वाणिज्य रिक्त जागांचे प्रमाण जास्त आहे। मुंबई विभागातून एकूण जागा सुमारे 3 लाखांच्या आसपास आहेत, तर पुणे, नागपूर आणि औरंगाबाद यांसारख्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत। यंदा जागांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेने किंचित वाढलेली आहे, कारण नवीन कॉलेजेस आणि क्षमता विस्तार झालेला आहे। यानंतर किती जणांची नोंदणी झाली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यभरात FYGC प्रवेशांसाठी एकूण 14,85,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। ही नोंदणी प्रक्रिया मे 2025 पासून सुरू झाली आणि जुलैमध्ये संपली। पहिल्या राऊंडमध्ये 12,71,295 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, ज्यात भाग 1 आणि भाग 2 पूर्ण करून लॉक करण्यात आले। एकूण SSC म्हणजेच 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 16 लाखांच्या आसपास आहे, परंतु सर्वच विद्यार्थी FYGC साठी अर्ज करतील असे नाही। काही ITI किंवा इतर कोर्सेससाठी वळतात। मुंबई विभागात सुमारे 2.92 लाख अर्ज आले आहेत, तर पुणे विभागातही मोठी संख्या आहे। नोंदणी प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार कॉलेजेस निवडण्याची संधी मिळते आणि यंदा रेकॉर्ड ब्रेकिंग नोंदणी झाली असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे। किती प्रवेश झालाय? अंतिम राऊंड नंतर म्हणजेच 12 सप्टेंबर 2025 पर्यंत राज्यात एकूण 13,33,893 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे। यात कॅप अंतर्गत 11,65,111 आणि कोटा अंतर्गत 1,68,000 प्रवेशांचा समावेश होता। पहिल्या 2 राऊंड्समध्ये सुमारे 7.2 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले, तर एकूण 7 राऊंड्स आणि स्पेशल राऊंड्स नंतर ही संख्या 13.33 लाखांपर्यंत पोहोचली। मुंबईत सुमारे 83,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, तर विज्ञान शाखेत सर्वाधिक प्रवेश झाले। मात्र काही विद्यार्थी आवडत्या कॉलेजेसमध्ये न मिळाल्याने प्रवेश रद्द करतात आणि इतर पर्याय निवडतात, ज्यामुळे रिक्त जागा वाढतात। शिक्षण विभागाने सांगितलंय की 68.4% विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्येच प्रवेश कन्फर्म केलेले आहेत। अंतिम राऊंड नंतरही राज्यात 8,35,764 जागा रिक्त आहेत आणि कॅप अंतर्गत 6,57,849 आणि कोटा अंतर्गत 1,76,915 जागांचा समावेश आहे। मुंबईत 1/3 जागा रिक्त आहे, तर विज्ञान व्यतिरिक्त इतर शाखांमध्ये रिक्तचे प्रमाण 30 ते 40% पर्यंत आहे। आणि कारणांमध्ये विद्यार्थ्यांचे प्राधान्यक्रम, कॉलेजेसचे लोकेशन, फी स्ट्रक्चर आणि काही भागात कॉलेजेसची अतिरिक्त क्षमता यांचा समावेश आहे। शिक्षण विभागाने रिक्त जागा भरण्यासाठी स्पेशल राऊंड जाहीर केले। ते 13 सप्टेंबर पासून सुरू झालेत। कॉलेजेस आणि पालकांनी याबाबत सुधारणा देखील मागितल्या आहेत, जसे की ऑफलाईन पर्याय किंवा फ्लेक्झिबिलिटी। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आणि ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाईप करायला विसरू नका।